गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये नव्हे, आपण तुम्हाला बॅग पॅकिंग काय नाही ते दाखवणार आहे। त्याच्या अगोदर आपलं एक दोन काम आहे। पोस्टात एक काम आहे, बँकेत एक काम आहे आणि डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढून आणायच्यात, ते करायसाठी मी सुप्याला निघालोय। तर ते बघूया काय होतंय आणि त्यानंतर तुम्हाला बॅग पॅकिंग दाखवणार आहे परत माघारी आल्यावर। चला मित्रांनो, तर आपण सुप्याला कशासाठी चाललोय तर आपल्याला एक पोस्टाचं काम आहे, पोस्ट ऑफिसमध्ये जायचंय। तिथनं पुढं आपल्याला बँकेत जायचे, बँकेतनं कॅश काढून आणायची, कारण आपल्याला थायलंडला जाण्यासाठी कॅश लागणार आहे। मित्रांनो, तर आपण नाही पोस्टात आलोय सुपेच्या, पण इथं पण आपलं नाही ATM कार्ड आलं नाही। आपण SBI मध्ये नवीन खातं उघडलं होतं की आपल्याला ट्रिपला जाण्यासाठी, तर ATM नाही आलं। ओके ओके, बऱ्यापैकी तुमचे व्हिडिओ आमच्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत, म्हणजे आमच्या जवळजवळ ग्रुपमध्ये तुमचं जास्त नाव आहे। आज इकडे निघालो, हे सकाळी मी होणार म्हटलं, सकाळी सकाळी जातात म्हटलं सरांना भेटायचे। कुठला आहे तुम्ही? मी गावातलाच आहे, कुरुळीचा। ओके ओके, बरं बरं। बऱ्यापैकी तुम्ही वरती हे काय नेपाळ मानवर वगैरे तुमची सगळी यात्रा मी बघितलेली आहे। नाही, चाललोय आता उद्या थायलंडला। होय का? उद्या नाही, परवा दिवशी जाणार, उद्या मुंबईला जाणार आहे मी। उत्तम उत्तम, एक नंबर एक नंबर। ह्याच गाडीवरून हे ट्रिप। हा मित्रांनो, तर बँकेत आलोय आता, बघूया इथनं पैसे काढायचे आपल्याला। मित्रांनो, तर बँकेतलं काम पण झालंय, आपलं पैसे काढायचे होते ते काढलेत आता आणि निघालो। मेन तर नाही ATM आलं नाही SBIचं, तेच सगळ्यात मोठा घोटाळा झालाय, बाकी काही नाही। बाकी सगळं आपल्या प्लॅननुसार झालंय, पण इथे SBI बँकचं ATM हे पाहिजे, मग काय मित्रांनो, तर आलोय आता झेरॉक्स काढायला। झेरॉक्स काढूया, ओके, प्रिंट आउट काढूया तिकीटची ह्याची। मित्रांनो, तर फायनली आपल्याला ज्या डॉक्युमेंट लागत होत्या त्याच्या सगळ्याचे झेरॉक्स काढून घेतलेले आहेत। मित्रांनो, तर आज होळी, मला माहित पण नव्हतं होळी, तर आता होळी संध्याकाळी पेटवायचं चाललंय। आता कॅमेऱ्यात काय दिसणार नाही तुम्हाला, ते मोबाईल मध्ये काढा। मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण नाही उद्या थायलंडसाठी निघतोय, म्हणजे थायलंडची फ्लाईट आपली परवा दिवशी, पण उद्या आपण मुंबईच्या दिशेने निघतोय। मुंबईतनं आपल्यापासून 300 किलोमीटर आहे, त्यामुळे आदल्या दिवशीच जाऊन थांबतोय। मावशी आमची, मावशीपाशी जाऊन तिथं मुक्काम काय नाही। तर थायलंडला जाण्यासाठी आपल्याकडं लिमिटेडच वजन घेऊन जायचं आहे आपल्याला, त्यामुळं काय काय बॅगमध्ये सामान भरतोय मी, तो ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तर सुरुवात पहिले तर आपल्या बॅगपासून करूया। ही एक बॅग आहे आणि ही एक छोटी एक बॅग आहे, म्हणजे ज्याला चेक इन बॅग ही आणि केबिन बॅग ही, अशा दोन बॅग घेऊन जाणार आहे मी। त्यामध्ये हे पाहू शकता, जास्त कपडे घेऊन नाही चाललो मी, 3 पॅन्ट आणि 5 शर्ट घेऊन चाललोय, मग टॉवेल वगैरे असं आहे। आणि बाकी इकडं आलं तर इकडं आपले दात घासायचे, कोलगेट, ब्रश, तेल, फेसवॉश आणि बाकीचं मग तिथं डॉक्युमेंट आहेत आपल्याला, जे तिथं परमिशन लागणार आहेत त्याचे झेरॉक्स काढलेले आहेत, जे ऑनलाईन फॉर्म भरले होते त्याचे। बाकी मग सगळं तर कॅमेऱ्याचे साहित्य इथं पाहू शकता, हा माईक आहे, हा Insta360 कॅमेरा आहे, हा गोप्रोचा कवर आहे जर माईक जोडायचा असला तर। त्यानंतर ह्या गोप्रोच्या बॅटरी आहेत, ही आपली स्टँड आहे, ह्याच्यावर लावून आपण फोटो काढू शकतोय। बाकी या 3 पॉवर बँक आहे, इथं एक मोबाईल आहे आणि हा चार्जर आहे, हेडफोन आहे, एक वायरलेस हेडफोन आहे आणि एक असा हेडफोन आहे। अशा एवढ्याच वस्तू घेऊन आपण जाणार आहे थायलंडसाठी। तर मित्रांनो, फायनली मी सगळ्याचं वजन केलंय आणि मापातच घेतलंय। एवढा इथं आपला काटा आहे, काट्या वजन करूनच बॅग भरली, म्हणजे आपल्याला तिथं जाऊन काय प्रॉब्लेम व्हायला नको। जरी 1-2 वस्तू जास्त झाल्या तर शर्ट काढायचा बॅगमध्ये, डायरेक्ट अंगात कोंबायचा, जो जिथं वजन करायचं, असं माझा प्लॅन आहे। तर अशा प्रकारे आपण फायनली थायलंडला निघतोय। उद्या आपण इथनं मुंबईला जाणार आहे। मुंबईला उद्याच्या दिवस मुक्काम काय नाही, उद्या संध्याकाळी, आणि परवा दिवशी संध्याकाळची आपली फ्लाईट आहे। तर तिथं आपण जाणार आहे, म्हणजे उद्या दुपारनं नाही तर 4 वाजता नाही तर 6 वाजता मी मावशीच्या इथनं निघणार आणि मग आपण फायनली थायलंडला जाणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला काय वाटतं, किती वजन असेल ह्याचं कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। मी तिथं पोचलो, हे सगळं प्रोसेस क्लिअर झाली ना, तुम्हाला तिकीट मी किती रुपयाला काढलं होतं ते पण सांगणार आणि ह्याचं वजन किती होतं ते पण सांगणार। तो ज्यावेळेस हे सगळं क्लिअर होऊन मी थायलंडला पोचल, त्याचा पहिला व्हिडिओ हाच असेल। तर चला, बाय बाय, तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो,
तुमच्या भावाला सबस्क्राईब करायचं यार आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं कारण इतका लांब तुमचा भाऊ चाललाय. इतक्या लांब जायला पण धाडस लागतंय मित्रांनो आणि ते तुमच्या भावामध्ये आहे. तर तुम्हाला काय नाही करायचं, फक्त फॉलो करायचे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे. पाहू शकता अशा प्रकारे आपला सेटअप आहे. ओके चलो.